मॅम बेस्ट बसला 100 वर्ष पूर्ण झाली, काय सांगाल? बेस्टला 100 वर्ष 15 जुलैला पूर्ण झाली. म्हणजे पूर्वी घोडागाडी, ट्राम, नंतर BST ही सुरू झाली. अफगाण चर्च ते क्राफेट मार्केटपर्यंत ही बस सुरुवातीला चालली होती आणि त्याप्रमाणे आज करत आहे. व्यवस्थित बस सेवा सुरू आहे. सामान्य जनतेला बस ही सेवा देतो आहोत आणि अशा प्रकारे हा बसचा प्रवास आहे. तसं पाहायला गेलं तर आता नागरिकांसाठी काय उपाययोजना कराल, ज्यांना म्हणजे गर्दीला ट्रॅफिकला फेस जावं लागतं आहे? ते ट्रॅफिक तर तुम्हाला माहिती आहे, रोजच्या रोज ट्रॅफिक ही वाढतच जाते आणि त्याप्रमाणे BST बस आम्ही ट्रॅफिकमुळेच आम्ही आता मिडी बस घेतलेल्या आहेत की जेणेकरून छोट्या नॅरो रोडवर त्या बस व्यवस्थित चालतील आणि लोकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त आम्ही करणार. पुढे काही चांगल्या उपाययोजना केल्या जातील, जसं की आता पाहायला गेलं की अगोदर 5 रुपये तिकीट होती, आता 10 रुपये झाली. आता पुन्हा काय उपाययोजना चांगल्या लोकांपर्यंत पोचता येतील अशा? नाही, आता ते दर काय करायचा त्याचा आम्ही विचार करतोय. त्याच्यामध्ये आम्ही एक चांगलाच माध्यम तयार करू आणि ती लोकांपर्यंत आम्ही पोचवू. आणि राहिला प्रश्न बस सेवा ही, आता बसेस येत आहेत अजून आमच्या की जेणेकरून बस सेवा जिकडे बंद आहेत बस रूट तेही आम्ही सुरू करणार आहोत आणि लोकांना सेवा देणार आहोत. 100 वर्षांच्या निमित्ताने मुंबईकरांसाठी कोणत्या विषयी योजना किंवा उपक्रमाची घोषणा केली जाणार आहे? 100 वर्षाच्या नियोजनामध्ये आम्ही आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी एक चांगली सूचनाही केलेली आहे की प्रत्येक बसचे, आमचे जे स्वमालकीचे ज्या बसेस आहेत त्या कर्मचाऱ्यांचा 3,000 रुपयांनी वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे ज्या वेटलिस्टच्या म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या बसेस आहेत त्या कर्मचाऱ्यांना 2,000ची वाढ देण्यात येणार आहे. म्हणजे अशा प्रकारे आम्ही कर्मचाऱ्यांचा विचार करतोच आहे आणि त्याचप्रमाणे आपण मुंबई महानगरपालिका 1,000 कोटी आपल्याला बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. त्याचे 500 कोटी आपल्याला आलेले आहेत. त्याच्यातून आम्ही काही कर्मचाऱ्यांचे ग्रॅज्युटी देण्याचा प्रयत्न पूर्ण केलेला आहे आणि राहिला प्रश्न 500 कोटी अजून रिलीज होणार ह्या लवकरात लवकर आणि तेही 500 कोटीमधून आम्ही जास्तीत जास्त आमच्या कर्मचारी जो रिटायर झालेला आहे त्यांची ग्रॅज्युटी देण्याचा मार्ग आम्ही मोकळा करणार. ओके, धन्यवाद मॅम.